असेल. नमस्कार नमस्कार नंतर आपण हा कार्यक्रम सातत्याने हा कार्यक्रम त्याच बळाने त्याच उत्साहाने साजरा होताना एकमेव पण नेता असेल तर सिंधुदुर्गाचे समजेची पात्र आहे की त्यांनी गेली 30 वर्ष हा सामाजिक उपक्रमातून हा कार्यक्रम राबवला आहे. रक्तदान शिबिर असो, गुणवंतांचा सत्कार असो किंवा अनेक सामाजिक उपक्रम असो, मॅरेथॉनसारख्या स्पर्धा. आम्ही कॉलेजमध्ये असताना पाहिलेलं होतं की संदेशभाई पाटलांचा वाढदिवस असला की सण साजरा व्हायचा आणि गेली कित्येक वर्ष हा पावसात असतो तरी हा कार्यक्रम सर्वात मोठा कार्यक्रम वाढदिवसाचा होत असेल असं संदेशभाई पाटलांचा होता. तर म्हणजे 500 रक्तदान करणं आणि विचार करणं हा एक सोपी गोष्ट नव्हती. पण गेली 10 वर्षापूर्वी 500 रक्तदानाच्या बाटल्या गोळा करून म्हणजे याच्यामध्ये रेकॉर्ड करणारा कोणाचा वाढदिवस असेल तर तो संदेशभाई पाटलांचा होता. तर म्हणजे गेली 10 वर्ष 500 बाटल्या पण ह्या बॉटल आपल्याला इथे डिलिव्हर करता येत नव्हता म्हणून आपण वेगळ्या जिल्ह्यात पाठवायचा म्हणून आपण हा संकल्प कमी केला आणि हा संकल्प कमी कमी प्रमाणात रक्तदान करण्याचं ठरवलं आणि थोडे मोठे कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. खरं म्हणजे उत्साहात साजरा होणारा वाढदिवस आहे. गेली 30 वर्ष भाईचा हा वाढदिवस एक वेगवेगळ्या साधनांनी साजरा होतो. यावर्षी पण तो साजरा झाला. पूर्ण 3 तालुक्यामध्ये विधानसभा या मतदारसंघामध्ये देवगड असो काल वैभव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि तो पण चांगल्या प्रकारचा सत्कार देवगडमध्ये असो आणि वैभव येतो हा चांगल्या प्रकारचा सत्कार साजरा करण्यात आला. खरं म्हणजे हा साजरा करत असताना वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असताना संदेशभाईचा 30 वर्ष हा वाढदिवस साजरा होतो. त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा आहे आणि या सर्व परिवाराकडनं शुभेच्छा देत असताना खूप चांगलं आयुष्य भाईंना लाभो खूप आमच्या सर्वांकडे आणि भाजपकडे ही प्रार्थना करतो की खूप चांगलं आयुष्य आणि राजकीय कारकिर्द त्यांची खूप भरभराट हो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज दरवर्षीप्रमाणे कणकवलीमध्ये सर्वच तरुणाई या आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते कि हमारे भाई का बर्थडे कब है. आज या आमच्या सर्वांच्या लाडक्या भाईचा वाढदिवस हा नेहमीप्रमाणे सर्व तरुण संपूर्ण जिल्ह्यातून अतिशय उत्साहाने साजरा करतात. संदेश पाटलांचं नेतृत्व हे सर्वसामान्यातून संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे.
आज वाढदिवसाच्या निमित्ताने कुठेही जल्लोष पार्टी किंवा दांगडधिंगा न करता सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमातून कित्येक वर्ष संदेचे हा वाढदिवस साजरा करतायत. आज तरुणांसाठी आणि नवीन पिढीसाठी आपण काहीतरी देणं लागतो, या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. या एकाच उद्देशातून कुठेतरी त्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने तरुणांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल, सर्वसामान्यांपर्यंत आपल्याला संस्कृती त्यांना त्यांच्या गुणांना चालना देता येईल. अशा प्रकारे ग्रामीण भागातली जी एक कला आहे त्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम कित्येक वर्ष संदेश पारकर करत आलेले. आज संघर्ष हा कित्येक वर्षापासून संदेश पारकरांचा आहे, जो आपण सर्वांनी पाहिलेला आहे. या कणकवलीमध्ये दहशतवादाला पहिल्यांदा जर समोरासमोर जाऊन व्यासपीठावर जाऊन जर कोण भिडला असेल तर ते संदेश पारकर भिडलेले. समोरच्याला समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी मग कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही घराला जाण्याचं काम हे संदेश पारकरांनी केलेलं आहे. अव्यर्थपणे आज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करतायत. गेली 35 ते 40 वर्ष आज संदेश पारकरांनी एक लढा उभा केला. या जिल्ह्याचा दहशतवाद मोडून काढला. या जिल्ह्यामध्ये येणारे प्रत्येक तरुण असेल, सर्वसामान्य असेल, शेतकरी असेल, तो त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याला न्याय देण्याचं काम, त्याची जी अडचण आहे ती कशा प्रकारे दूर करता येईल, त्यासाठी मग आपल्याच पक्षाचा नाही तर दुसऱ्या पक्षाचा जर एखादा नेता असेल तर त्याच्याशी त्यांचा संबंध आहे, त्याच्यावर त्याच्याकडनं ती दूर कशी होईल यासाठी नेहमीच धडपडत असलेला एक तरुण आज या सिंधुदुर्गातून नेहमीच पुढे आलेला आहे. आज प्रत्येक गोष्टीमध्ये संदेश पारकरांनी संघर्ष उभा केलेला आहे. संघर्षातून चावून सुलाखून निघालेले नेतृत्व आहे. आज तुम्ही मंत्रालयात जा, लोक पाहत असतात आणि बोलतात की अरे हा कणकवलीचा संदेश पारकर आहे, हाच तो राण्याच्यावर लढणारा संदेश पारकर का. अशा प्रकारच्या ज्या चर्चा आहेत या संदेश पारकरांनी आपल्या स्वतःच्या हिमतीने आपली स्वतःची एक जागा निर्माण केली. जशी राजकारणात त्यांनी जागा निर्माण केली, तशी तरुणांच्या मनात जागा निर्माण केली, सर्वसामान्यांच्या मनात जागा निर्माण केली. आज एक चांगलं नेतृत्व, एक कणखर नेतृत्व आणि संघर्षाचं नेतृत्व म्हणून संदेश पारकरांकडे पाहिलं जातं. मी संदेश पारकरांना वाढदिवसासाठी मी शुभेच्छा देईन. आम्ही असा उल्लेख करतो की संदेश पारकर यांचं वय कधीच दिसत नाही. आम्ही खासगीत कायम सांगतो की संदेश पारकरांनी आपल्या वयावरच ते घेतलाय कोर्टातला. तरी तुम्ही बघा तो हसतमुख चेहरा असणार, आजही त्यांचं वय किती असं जर विचारायला गेलं तर कोणीच सांगू शकत नाही. म्हणून मी कायम सांगतो की या जगात फक्त 2च असे आहेत की ज्यांचं वय सांगू शकत नाही. एक म्हणजे देव आणि दुसरा म्हणजे संदेश पारकर. देवाचं वय किती हे सांगू शकत नाही, तर संदेश पारकरचं वय सुद्धा आपण सांगू शकत नाही. कायम तरुण चेहरा, असा चेहरा लाभणं, असा आश्वासक चेहरा लाभणं ही फार मोठी दैवी देणगी असते आणि ती आमच्या मित्राला मिळालेली आहे. गेली अनेक वर्ष संघर्ष करत असतानाही जे मिळायला पाहिजे, जे हक्काचं होतं ते सुद्धा त्यांना कधी मिळालेलं नसतानाही त्यांनी आपला चेहऱ्यावरचा संयम आणि हसू कधी मावळू दिला नाही. आणि हेच त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. राऊत साहेब गेली अनेक वर्ष आम्ही दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला त्यांना आमदार करायला बघतो, पण तुम्ही यावर्षी नक्की मनावर घ्यायला पाहिजे, नाही पुढचा वाढदिवस तुमच्या तळेगाव येऊन आम्ही साजरा करतो. यावर्षी काही झालं तरी पुढच्या वाढदिवसापर्यंत कसं करायचं, काय करायचं हे तुम्ही बघा. तुम्ही आपले सर्वोच्च नेते आहात महाविकास आघाडीचे, तुम्हाला जे काही आमच्या घ्यायला हवं. संदेश पारकर हे पुढच्या वर्षी आमदार संदेश पारकर यांचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा असं कुठेतरी मनापासून वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्यापासून आम्ही बघतो ज्यावेळी संदेश पारकर पक्षाध्यक्ष झाले होते, प्रचंड मोठा संघर्ष त्यांनी उभा केलेला होता.
जो संघर्ष त्यांनी उभा केला होता तो माणूस संघर्ष सुद्धा विचार करू शकत नव्हता, एवढा मोठा संघर्ष हा माणूस उभा राहिला. आणि ज्या प्रकारे तो संघर्ष उभा राहिला होता त्या प्रकारे त्याच्या ऐवजी त्याला जर काही मिळालं असेल तर तसं काहीच झालं नव्हतं. कायम आमच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असेल दुसऱ्या कुठल्या पक्षाकडून प्रत्येक वेळी त्यांना फक्त आश्वासनं देण्यात आली, पण या माणसाने कधी हार मानले नाही. या माणसाचं एक वैशिष्ट्य असे, आज एवढा पाऊस असूनही आता कुडाळकर रस्त्यावर सुद्धा पाणी यायला सुरुवात झाली. मी अजून मला त्यांना सांगितलं होतं सकाळी आम्ही पोहत झालं नाही येणार पण संदेशच्या वाढदिवसाला हजेरी लावा. त्याचं कारण असं आहे की रात्री अपरात्री कधी याला हात मारा, कधी हा माणूस हजर झाला नाही असं आजपर्यंत आम्ही बघितलेलं नाही. मग अशा या जीवाभावाला मैत्रीला जाणाऱ्या माणसाच्या वाढदिवसात जायचं नंतर मग कोणासाठी जायचं असं सुद्धा आता आम्ही गाडी चर्चा करत होतो. तर या संदेश पारकरांना आमच्या पक्षाकडून माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या महत्वाकांक्षा आगामी वर्षात पुढील वर्षापर्यंत खूप छान प्रकारे पूर्ण हो अशा शुभेच्छा देतो. या वातावरणाला आणि संदेशबाईंना ऊर्जा देणार असेल. संदेशबाईंचं प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून संदेशबाई आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने उलगडत जातात. असं नेहमीच्या शैलीमध्ये तुमच्या छान शुभेच्छा ऐकण्यासाठी आम्ही सगळेच रसिक उत्सुक आहोत. मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो या ठिकाणी सतीश भाई संदेशभाई पालकर यांचा या ठिकाणी वाढदिवस. आज आपण सर्वजण त्यांना खऱ्या अर्थाने युवा नेतृत्व कसं म्हणतो आणि जसं दिसण्यामध्ये युवा नेतृत्व आहे, मला वाटतं विचारही युवा नेतृत्व असते. निश्चितच आहे स्पष्टपणे बोलणं म्हणजे त्या ठिकाणी कोणतीही भाडविना न ठेवता त्या ठिकाणी एखादी व्यक्तित्व असेल काय करायला पाहिजे हे स्पष्टपणे बोलणं हे निश्चित संदेश पारकरांची त्या ठिकाणी खासियत आहे. म्हणजे मनात आणि बाहेर अशा पद्धतीने संदेश पारकरांनी कधी त्या ठिकाणी काम केलेलं नाहीये आणि कार्यकर्त्याला जीवाला जीव देणार. मला वाटतं आम्ही त्यावेळी विषय होतो आणि आधी आठवतं की सत्यविजय विशेषची ज्यावेळी हत्या झाली त्या हत्येमधनं संदेश पारकरला जे दुःख झालं आणि त्या कार्यकर्त्यासाठी सुद्धा जरी आपल्याकडून गेला तरी त्याच्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी लढाई केली ती जिल्ह्यातील जनतेने पाहिलेली आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यावरती प्रेम करणार असेल या दृष्टिकोनातून संदेश पारकरांचा विचार केला त्या जिल्ह्यामध्ये जे जे लोक आपण या ठिकाणी काम करतो आहे मला वाटतं जास्तीत जास्त संघर्ष जर आमच्यामध्ये कोणी केला असेल तर तो संदेश पारकरांनी केलेला आहे. त्याचं नाव जरी संदेश असेल तरी त्याचं आज जर नाव ठेवायचं असेल तर संघर्ष हे नाव संदेश पारकरांना निश्चित साहजिक ठरेल. म्हणजे कधी त्याने संघर्ष करायला मागेपणे पाहिलेलं नाहीये. संघर्ष त्या ठिकाणी मला वाटतं कॉलेज जीवनामध्ये सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. कणकवली कॉलेजमध्ये सुद्धा मग त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेची त्या ठिकाणी मुंबई विद्यापीठाची निवडणूक असेल काय असेल ज्या ज्या जबाबदाऱ्या संदेश पारकरांनी घेतल्या त्या विद्यार्थी देशामध्ये सुद्धा आज त्या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतो. परवाच्या दिवशी देवगडला झाला काल वैभववाडीमध्ये झाला. निश्चित संदेशभाई तुमच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आहे की 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना जे पहिले 3 क्रमांक या तालुक्यामध्ये आले मग कॉलेज ज्युनियर कॉलेजचे असतील हायस्कूलचे असतील ह्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही शुभेच्छा देताय आणि खऱ्या अर्थाने आमचे गुणवंत विद्यार्थी आहात. तुम्ही निश्चित सर्व विद्यार्थ्यांना ह्या संदेशभाई पारकरांच्या वाढदिवसानिमित्त एकच सांगेल की तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांनी एक ध्येय निश्चित करा आणि या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न यशस्वी होईपर्यंत त्यासाठी जो काही तुम्हाला संघर्ष करावा लागेल त्या पद्धतीने राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी सन्माननीय संदेशभाई आजपर्यंत अविरत मेहनत घेतात संघर्ष करतात. त्याचप्रमाणे तुम्हाला या विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा यशस्वी होण्यासाठी तुम्हाला हा संघर्ष करावा लागणार आहे आणि त्यासाठी तुमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सहकार आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत या उपलब्ध नोकऱ्याप्रमाणे आपल्याला चांगलं शिक्षण कसं घेता येईल ह्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या पद्धतीने जे प्रयत्न केले तर तुमचं त्या ठिकाणी करिअर निश्चितच या ठिकाणी चांगलं होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती करतो आहे. आणि संदेश पारकर यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत असल्याबद्दल संदेश पारकर यांना मलाही
म्हणजे आमचा वाढदिवस असतो त्यावेळी सर्वजण आम्हाला शुभेच्छा देतात. सतीश सावंत तुम्ही आमदार झाले पाहिजे, संदेश भाई तुम्हाला पण शुभेच्छा देतात की तुम्ही आमदार झाले पाहिजे. पण मी सांगतो की तुमची ज्यावेळी पक्ष विचार करेल त्याच्यामध्ये अडचण आणण्याचं काम आज शुभेच्छा देतो आम्ही कधीही करणार नाही. आज शब्दात तुम्हाला आम्ही देतो. कोणतरी आज यामध्ये आमच्यामधला कुठे असेल आणि शेवटी शुभेच्छा जरी आम्ही दिल्या तरी शेवटी संदेश भाई हे सगळं राऊत साहेबांच्या हातात आहे. राऊत साहेब जे ठरवतील ते होणार तुम्हाला असू दे आम्हाला असू दे पण सर्वांनी मिळून या ठिकाणी आमच्यामधला कोणी असेल उद्या संदेश मोठा होत असेल तर संदेश सोबत आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. फक्त वाढदिवसापोटी आपण शुभेच्छा देऊन चालणार नाहीये आणि ज्यावेळेला शुभेच्छा प्रत्यक्ष आपल्याला त्याची अंमलबजावणी करावी लागेल त्यावेळी आपण सर्वजण संदेश सोबत राहूया एवढी मी आपल्याला विनंती करतो. सत्कार केल्यानंतर मुख्य सत्कार आपल्या सगळ्यांच्या उपस्थित विनायक राऊत साहेबांचे आता या ठिकाणी आपल्या सन्मानाचा आहे आपल्या मनाचा प्रत्येकाच्या मनातला हा पेटा बालवासारखा आहे आणि हा रुबाब संदेशभाई यांचा या पेट्यातला एवढाच राहील नक्कीच राहील. यानंतर सगळ्याच मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत पण तत्पूर्वी विनायकजी साहेब यांचं आपण बरोबर ऐकणार आहोत. या दरम्यान तुतारी ज्यांनी कुंकली आणि तुतारीचा मराठमोळा स्वर या संपूर्ण नगरीमध्ये दुर्गुमवला असे महानगरीचे समाज त्यांच्या प्रेमाने हा पेटा त्यांना बांधला आहे आणि आपण एकदा जोरात टाळ्यांचा गजर देऊया संदेश भाई कधीही मान सन्मानासाठी असूसलेले नव्हते नाहीये पण तरी सुद्धा कोणतीही कठीण परिस्थिती असू दे संदेश भाई त्या ठिकाणी पोहोचतात. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगतात आपल्या कार्यकर्त्यांची मनं जपतात कार्यकर्त्यांचे परिवार जपतात आणि ही श्रीमंती खऱ्या अर्थाने पैशापेक्षा कितीतरी मोठी करते आणि हेच नेतृत्व आहे. हे संदेश भाई पालकर मनामध्ये घर करून राहिलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान स्वागत केल्यानंतर ज्यांच्या मैत्रीने आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजयजी पालकर त्यांचा आज वाढदिवस. तसं दरवर्षी संदेशभाईंचा वाढदिवस म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांचा तो प्रत्येकाचा वाढदिवस समजून आपण सगळेजण या समारंभामध्ये सहभागी होत असतात. पण या वर्षीच्या वाढदिवसाचं वैशिष्ट्य असं आहे वेधशाळेने 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं सिंधुदुर्ग से संपूर्ण कोकण मुंबई मुसळधार पाऊस पडणार आणि ते सत्य झालेलं आहे. रात्रीपासून एवढा पाऊस बरसतोय एवढा पाऊस पडतोय पण त्या पावसाच्या बरसण्याला मागे सारून आज संदेशबाईंच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला आणि त्यांना शुभेच्छा द्यायला पावसाला लागेल एवढी जबरदस्त ताकद आज या सभागृहामध्ये उपस्थित राहिलेली आहे. हे संदेशबाईंचं कर्तृत्व समजलं पाहिजे. एक हरवणारी माणूस अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा माणूस आणि संदेशभाईला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही जसे आलेला तसंच माझ्या समवेत आदरणीय सतीश सावंत साहेब आहेत. शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित सावंत साहेब आहेत. आमचे आम आदमी पक्षाचे विवेक तावणकर आहेत. सन्माननीय अतुल रावळागे आहेत. सन्माननीय सुशांत नाईक आहेत. सौ पालकर वहिनी आहेत. आमच्या महिला आघाडीच्या निलमताई आहेत. सर्व पत्रकार मंडळी सुद्धा खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. व्यासपीठावर हा परिवार पूर्णपणे सज्ज झालेला आहे आणि म्हणून संदेशभाई तुम्हाला प्रथमतः
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देत असताना उज्ज्वल राजकीय भविष्य, उज्ज्वल आर्थिक भविष्य आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी प्राप्त हो अशी प्रार्थना मी माझ्या जगदंबेकडे करतो, भवानी मातेकडे करतो आणि आपल्या कार्यकर्त्यांकडे सुद्धा करतो. खरं संदेश पालकर हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे. मगाशी विवेक तुम्ही सांगितल्याप्रमाणे यापूर्वी सुद्धा त्याने अनेक पक्षामधून अनेक पद भूषवलेली आहेत. पण ज्या पदावर ते बसले त्या पदाला न्याय देण्याचं काम आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते हे सुद्धा आलेले आहेत. शिवसेनेचे युवा सेना प्रमुख मंदार शिरसाट हे सुद्धा आलेले आहेत त्या ठिकाणी. पण संजय भाई ज्या पदावर तुम्ही बसलेला असता त्या पदाला न्याय देण्याचं काम प्रत्येक वेळेला आपण केलेलं आहे. आज सुद्धा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख पद केलं. या तुम्ही नगराध्यक्ष पद तुम्ही भूषवलं, अनेक अनेक पदा भूषवलेली आहात तुम्ही. निवडणुकी म्हटल्यानंतर हार जीत होत असते, त्यामध्ये फार म्हणजे पराभव झाला म्हणजे कुठेतरी दुःखाचा खाईत लोटून द्यायचं अशा मानसिकतेमध्ये राजकारणामध्ये काम करणाऱ्या समाजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाने कोणी करायचं नाही. पण काल जो सर्वे आलेला आहे साम टीव्हीच्या माध्यमातून, सकाळ समूहाच्या माध्यमातून, तो तुम्हाला सर्वांना प्रोत्साहन देणारा आहे आणि आपलं राजकीय भविष्य किती उज्ज्वल आहे हे सांगणार आहे. साधारण 3 ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील विधानसभेच्या. गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागेल. आपले आमदार वैभव नाईक या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे गणेश चतुर्थीला आचारसंहिता लागली की ऑक्टोबर मध्ये विधानसभा येईल आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी जो पक्ष आहे त्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे नेतृत्व करतात, माननीय शरद पवार नेतृत्व करतात, माननीय राहुल गांधी यांचं नेतृत्व करतात, अरविंदजी केजरीवाल ज्या आघाडीचं नेतृत्व करतात, या इंडिया आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48% मतदानाचा आधार मिळणार असं काल सामच्या सर्वेमध्ये जाहीर झालेलं आहे. जवळजवळ 196 ठिकाणी इंडिया आघाडीचे आमदार निवडून येतील अशा पद्धतीचा तो सर्वे आहे आणि त्याची सुरुवात झाली. परवाच्या दिवशी सुद्धा मुंबईमध्ये विधान परिषदेच्या आमदारांची निवडणूक झाली. त्याच्या अगोदर मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. त्या दोन्हीच्या दोन्ही इंडिया आघाडी म्हणजे शिवसेना म्हणजे इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी जिंकल्या. काल सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून वारेमार मतांना खिलाफत वाटण्यात आली तरी सुद्धा काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाचा एक आमदार काल निवडून आलेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा. त्यामुळे या महिन्यामध्ये विधान परिषदेमध्ये शिवसेना आणि इंडिया आघाडीचे जवळजवळ 7 नवीन आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे साम टीव्हीने जो सर्वे केला आणि मागच्या आठवड्यात झालेला जो निकाल आपल्या पदरात पडलेलं यश पाहिलं तर नक्कीच इंडिया आघाडीचा भविष्यकाळ अत्यंत उज्ज्वल आहे. फक्त आवश्यकता आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची. भारतीय जनता पक्षाकडून वावर उठवले जाते. काल ते भारतीय जनता पक्षाच्या एका पट्टाने पोपटपंची केली म्हणजे विधान परिषदेमध्ये शिवसेनेची मतं फुटली, काँग्रेसची मतं फुटली, शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही, शरद पवार साहेबांचं एकही मत फुटलेलं नाही. दुर्दैवाने अशोकराव चव्हाणांबरोबर जे होते ते त्यांच्यावर जाणार हे काँग्रेसला सुद्धा माहिती होतं.
ते माहिती नवीन काय होतं त्याच्यामध्ये, पण शिवसेनेला बदनाम करायचं, शरद पवार साहेबांना बदनाम करायचं म्हणून त्यांची मतं फुटली असं सांगत असताना कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या भाजपाचे पंतप्रधान आहेत, ज्या भाजपाचे गृहमंत्री आहेत, ज्या भारतीय जनता पक्षाच्या युतीचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना सुद्धा कमीत कमी असं म्हटलं जात आहे 100 कोटीच्या आसपास खर्च करून आमदारांना खरेदी करावं लागलं. ही अशा पद्धतीची पाळी आम्हाला शिवसेना किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नाही आला. लोकसभेमध्ये सुद्धा ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये मी आता इलेक्शन पिटिशन टाकलंय, जे पैसे जे वाटले गेले त्याचा व्हिडिओ पुराव्याचे, तर 125 कोटी रुपयाचा खर्च करून 4,10,5 लाख मतं घेतली आणि मी एकही नवीन पैसा न देता मला 4 लाखापेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं. त्यामुळे सिंधुदुर्गवासीय पैशाला भुलून प्रामाणिक कार्यकर्त्याला विसरलेला नाही, याच्यावर माझा विश्वास आहे. विसरणार सुद्धा नाही, कारण एक सुशिक्षित आणि विचारवंतांचा जिल्हा आहे. पण तरी सुद्धा भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्या सगळ्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अजिबात घाईघाई केलेली चालणार नाही, अजिबात दुर्लक्ष केलेलं चालणार नाही, बेईमानी तर बिलकुल खपून घेतली जाणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तिन्ही आमदार निवडून आणण्याचा निर्धार संदेशभाई यांच्या वाढदिवसाच्या या निमित्तानं आपण करूया. ही खऱ्या अर्थाने त्यांच्या कर्तृत्वाला दिलेली ती साथ असेल आणि त्यासाठी सर्वांनी कामाला लागूया अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय जवाहर. मार्गदर्शक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके युवा नेते संदेशजी पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या शिवशिक्षण सोहळ्यासाठी उपस्थित शिवसेनेचे नेते आणि या लोकसभा मतदारसंघाचे माझे खासदार आमचे सर्वांचे मार्गदर्शक विनायक राऊत साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजयजी पडते, सतीशजी सावंत, अतुलजी रावराणे, मुद्दाम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमोलजी सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आणि रॅपवरील महाविकास आघाडीचे आणि संदेश पारकरांवर प्रेम करणारे सर्व नेते मंडळी आणि उपस्थित आपण सर्व संदेश पारकर प्रेमी. खरं तर संदेश पारकरांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य मिळो आणि त्यांची राजकीय कारकीर्द ज्या पुढच्या काळामध्ये उत्तरोत्तर भरभरत जावं याची या ठिकाणी ईश्वराकडे प्रार्थना करतो. खरं तर मला आठवत आहे की संदेश पारकरांचा 25वा वाढदिवस. संदेश पारकर तेव्हा कणकवली नदीचे सरपंच होते आणि आम्ही तेव्हा कॉलेजमध्ये लोक होतो आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून 25वा वाढदिवस त्यावेळी साजरा केला आणि आता 56वा वाढदिवस. आणि मला आठवत आहे आणि मला सांगण्यास अभिमान होतो की 31 वाढदिवस या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संदेश पारकरांसारखे कोणाचे 31 वाढदिवस त्याच उत्साहाने या ठिकाणी गेले सातत्याने 31 वर्ष आपण त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्याच उत्साहाने त्यांचा वाढदिवस साजरा करतात. असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कुठलाही राजकीय नेता नाही की त्याचा वाढदिवस सातत्याने 31 वर्ष त्याच उत्साहाने आणि त्याच ताकदीने आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी निश्चित साजरा करत आहे. तर संदेश पारकरांकडे पद असू दे, पद नसू दे, सत्ता असू दे, सत्ता नसू दे, सातत्याने लोकांना मदत करण्याचा कार्य करतात, लोकांना मदत करणारा नेता, कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा नेता म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची वेगळी ओळख साठी गरज नाही आहे. आणि खरं तर राऊत साहेबांना शिवसेना नेते म्हणून मी एवढीच विनंती करेन की संदेश पारकरांचा योग्य वापर आपण शिवसेनेत केला पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांगले भरपूर यश आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या उद्योजकांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण द्यायचं आहे. आज राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी सत्ता या ठिकाणी येणार आहे आणि या सत्तेमध्ये आपण असलं पाहिजे याची जबाबदारी आणि यासाठी मेहनत घेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. खरं तर कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जरासे काबिल राहिलो आणि एक चांगला लोकांना हवा असलेला एक समाजकारणी नेता या निवडणुकीमध्ये आपण निवडून देऊ शकलो नाही. परंतु ती कसं आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरून काढायची आहे आणि ती आपण सर्व एकत्र या ठिकाणी भरून काढूया असं आवाहन या ठिकाणी करतो.
आणि संदेश पारकरांच्या वाढदिवसानिमित्त आज खरं तर पुण्यामध्ये असू दे, देवगडमध्ये असू दे, वैभवडीमध्ये असू दे, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचा सन्मान, विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांना उपयोगाचे वाटप, साहित्याचं वाटप सुद्धा या ठिकाणी केलं आहे. आणि रक्तदान शिबिर तर गेले अनेक वर्ष कन्या मार्गदर्शन केंद्र रक्तदान, रुपेश नार्वेकर केंद्र रक्तदान शिबिर या ठिकाणी भरवत असतो. आणि हे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सुद्धा लोकांना नेहमीच मदत करण्याचं काम या ठिकाणी करतायत. आज या कार्यक्रमानिमित्त बाळा गंगावकर या ठिकाणी युवा सेनेचे आमदार किशोर नाईक या ठिकाणी आमचे आजचे अध्यक्ष या ठिकाणी आपले निरंतर सामूहिक आणि या सर्वांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो आणि संदेश पारकर यांना आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. विषय असतील, कला क्रीडा विषय असतील, अशा प्रकारच्या भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन या संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाढदिवसाचं निमित्त साधून होत आहे. खरं तर या आणि आपल्या सर्वांचं आभारी या ठिकाणी मानतो. गेले अनेक वर्ष सातत्याने हा वाढदिवस एक सामाजिक बांधिलकी स्वीकारलो. गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या विषयामध्ये त्या ठिकाणी काम करत हा अशा प्रकारचा यशस्वी एक उत्सव आपण या ठिकाणी करतो. खरं तर मी माझ्या सगळ्या तालुक्यातल्या आणि कणकवली शहरातल्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण जी मेहनत या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरता घेतली आणि एवढा प्रचंड पाऊस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहात याच्यावरनं या कार्यक्रमाचं महत्व किती आहे, संदेश पारकरांच्या प्रेम आपलं किती आहे हे या उपस्थितीवरनं या ठिकाणी जाणवतं. खरं तर मी आपल्या सर्वांचा कायमचा ऋणी आहे की जे काही मला प्रोत्साहन मिळतं, जी काही मला ऊर्जा मिळते, जी काही मला प्रेरणा मिळते, ही प्रेरणा ही आपल्यामुळेच मिळत असते. कारण सातत्याने मी काही ना काही कार्यक्रम करत असतो. समाजाच्या ज्या वेदना आहेत, समाजाचे प्रश्न आहेत, हे प्रश्न सुद्धा मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्यावेळी माझ्याबरोबर सुद्धा या जिल्ह्यातली जनता मी कोणत्या पक्षाचा आहे हे त्या ठिकाणी बघत नाही. मी संदेश पारकरांचं नेतृत्व त्या ठिकाणी याचं काम करतं आणि मग त्या नेतृत्वाच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि कुठेतरी हा आवाज अधिक बुलंद केला पाहिजे आणि तसा जनतेचा आशीर्वाद माझ्या मागे लागतो. आज या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा एक जिल्हा प्रमुख म्हणून गेली 7-8 महिने या जिल्ह्यामध्ये कार्यरत आणि खरं तर या सगळ्या अधिकाराच्या माध्यमातून संघटनेला शिवसेनेला कसं त्या ठिकाणी न्याय देता येईल, या जिल्ह्यातल्या जनतेच्या प्रश्नाला कसं न्याय देता येईल हा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करतो. खरं तर मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली आणि आम्हाला विश्वास होता की या रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक खासदार विनायक राऊत करतील आणि मग तशा प्रकारचे आम्ही प्रामाणिक प्रयत्न सगळ्याच व्यासपीठावर बसलेल्या नेतृत्वानं त्या ठिकाणी केले. पण ज्या पद्धतीनं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी जी काही लढाई झाली त्या लढाईमध्ये थोडक्या मतानं आपण त्या ठिकाणी पराभूत झालो. पण मगाशी खासदार साहेबांनी जे सांगितलं की आपण जय पराजय या निवडणुकीमध्ये होत असतात, पण त्याचबरोबर जे मताधिक्य आपण या संपूर्ण मतदारसंघामध्ये घेतलं जवळजवळ 4 लाखापेक्षा अधिकची मतं ही त्या ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडीला या जिल्ह्यातल्या जनतेला, या रत्नागिरी मतदारसंघातल्या जनतेला दिली. आणि म्हणून जरी आपण पराभूत झालो असतो तरी ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवला, त्या जनतेला आपल्यावर विश्वास ठेवला आणि गेली 10 वर्ष आपण ही सेवा या जनतेची केली आणि म्हणून आपली सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी राहते की भविष्यामध्ये करत कसं त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी आपण मिळवू आणि पुन्हा एकदा जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी आपलं नेतृत्व निर्माण करू. आणि मला खासदार विनायक राऊत साहेब आपल्याला सांगायला नक्की आवडेल की येणाऱ्या काळामध्ये आपण असं म्हणाल की महाराष्ट्रामध्ये आता सत्तांतर होणार आहे आणि या सत्तेमध्ये पुन्हा एकदा महाविकास
आणि त्यावेळी या सत्तेमधनं पुन्हा एकदा उद्धव साहेबांना आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि खऱ्या अर्थानं ही सत्ता महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्या ठिकाणी वापरायची. खरं वेगळं नाही, आपण गेली 10 वर्ष आमदार आहात आणि आपली आता जबाबदारी आहे की पुन्हा आपण तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक आपण करणार आणि आपण या जिल्ह्याचे एक मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री म्हणून या ठिकाणी थोडेसे काम करणार. आणि म्हणून जिल्हावासियांची स्वप्न आहे, जिल्हावासियांची अपेक्षा आहेत आपल्याकडनं की या जिल्ह्याच्या नेतृत्वाची या संघटनेची आपण जबाबदारी घ्यावी आणि तशा पद्धतीनं खासदार साहेबांच्या आशीर्वादावर नेतृत्वावर या ठिकाणी भविष्यामध्ये आपण वाटचाल करून आपण ही जी काय येणाऱ्या काळामध्ये सगळ्या सत्तेमध्ये सत्ता आहे त्या ठिकाणी जनतेच्या हितासाठी किंवा या जिल्ह्याच्या विकासासाठी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी करता येईल हा एक प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. खरं तर आज या वाढदिवसाच्या निमित्तानं कैलासवासी सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ आपण गेली 12 वर्ष म्हणजे वाढदिवस आपण गेली 30-35 वर्ष साजरा करतो वेगवेगळ्या सेवाभावी कार्यक्रमातून. पण 12 वर्षापूर्वी कैलासवासी सुबोध टिकले यांचं निधन झालं आकस्मिक आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण त्या दिवसापासून रक्तदानासारखा एक महत्वाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आणि गेली 12 वर्ष सातत्यानं कैलासवासी सुबोध टिकले यांच्या स्मृती जपत आपण हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करतो. आज फार मोठा पाऊस असताना सुद्धा रक्तदान शिबिर यशस्वी होईल की नाही हा प्रश्न आपल्या समोर होता. पण मी आता माहिती घेतली की त्या रक्तदानामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं रक्तदाते त्या ठिकाणी हजर आहे आणि आजही चांगल्या पद्धतीनं रक्तदान त्या ठिकाणी होत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या तालुक्यातला करतो. कालच्या 2 दिवसामध्ये देवगड तालुक्यामध्ये झाला, काल वैभववाडी तालुक्यामध्ये झाला, तिथेही मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. खरं तर आज जी गुणवंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये जी ठासून भरलेली आहे, सिंधुदुर्गचा एक वेगळा पॅटर्न गेली 10 वर्ष आपण या महाराष्ट्रामध्ये एक कोकण पॅटर्न म्हणून एक सिंधुदुर्ग पॅटर्न म्हणून त्या ठिकाणी राबवतोय आणि जवळजवळ 90% किंवा 100% एवढे मार्क या ठिकाणी आपले विद्यार्थी त्या ठिकाणी घेत आहेत. आणि म्हणून ज्या शिक्षण संस्था अतिशय ग्रामीण भागामध्ये त्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण झाल्या, शिक्षणाची धारणा निर्माण झाली, संस्था चालकांनी त्या ठिकाणी संस्था निर्माण केल्या, अनेक शिक्षक मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी घडवण्याकरता त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि आज या जिल्ह्यातले अनेक विद्यार्थी या गुणवंत यादीमध्ये त्या ठिकाणी अव्वल स्थानावर आहेत. आणि म्हणून त्यांचा समाजाच्या समोर सत्कार व्हावा, त्यांचा गुणगौरव व्हावा, त्यांच्या पाठीवर त्या ठिकाणी शाबासकीची थाप काढली जावी आणि म्हणून हा एक छोटा प्रयत्न त्या माध्यमातून आपण केलेला आहे. आणि म्हणून असे वेगवेगळे विविध कार्यक्रम गेली अनेक वर्ष आपण करतो. खरं तर मी मगाशीच म्हणालो की कार्यकर्त्यांना मी किती न्याय दिला किंवा माझ्या अधिकारातून मी त्याला किती फायदा करून दिला हे मला आठवत नाही किंवा मला माहिती नाही. पण कार्यकर्त्यांनी गेली 56 वर्ष माझा जो राजकीय जो जडणघडण आहे, जड उतार आहे, याच्यामध्ये मात्र त्यांनी कुठेही फाटका दिलेली नाही. संदेश वायकरांच्या बरोबर सातत्याने ते माणसं आतापर्यंत राहिली, अनेक सहकारी सोडून दिले, अनेक सहकारी आज त्या ठिकाणी आहेत. पण प्रत्येक सहकार्याने त्या ठिकाणी माझ्या या जडणघडणीमध्ये माझ्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी हे नेतृत्व मोठं व्हावं, ज्याच्यातनं कुठेतरी त्या जिल्ह्याचा सर्वांनी फायदा होईल. त्या जिल्ह्यामध्ये एक आपला सिंधुदुर्गाचा एक बुलंद आवाज कसा त्या ठिकाणी निर्माण करता येईल यासाठी आपल्याला काय फायदा झाला हाचा विचार न करता संदेश वायकरांचं नेतृत्व मोठं व्हावं याकरता खंबीरपणाने त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता त्यांचं प्रेम हे सातत्यानं त्या ठिकाणी मला मिळालं. आणि म्हणून खरं तर त्या संध्या मिळतील त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी ही माझ्या कर्तृत्वानं त्या ठिकाणी ठेवलेली आहे. माझ्याकडे मी सरपंच झालो, मी नगराध्यक्ष झालो, मी सिंचन महामंडळाचा उपाध्यक्ष झालो, मी पर्यटन महामंडळावर गेलो. जे काय मला जनतेसाठी करता येईल तो प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी आतापर्यंत त्याला केलेला. खरं तर अधिकची ताकद त्या ठिकाणी मिळाली असती तर नक्कीच त्या जिल्ह्याला त्या ठिकाणी अधिक गतिमान करता आलं असतं. आणि आज खासदार साहेब आपण कुठेतरी रणनीती आखण्याची गरज. जर आपल्याला यश त्या ठिकाणी मिळवायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अपडेट व्हावं लागेल. आताच्या स्पर्धेच्या युगामध्ये पारंपरिक त्याच पद्धती वापरून आपल्याला त्या ठिकाणी यश मिळणार नाही. कुठेतरी आपल्याला संघटनेमधनं ऍक्टिव्ह व्हावं लागेल.
ठिकाणी पोहोचावं लागेल. आपण जनतेशी संपर्क ठेवण्यामध्ये नाही गेली अनेक वर्ष 10 वर्ष आपण खासदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये संपर्क ठेवलेला, पण कार्यकर्त्याला जर त्या ठिकाणी ताकद मिळाली, कार्यकर्त्याला जर त्या ठिकाणी शक्ती मिळाली, तर त्या ठिकाणी कार्यकर्ता अतिशय जोमानं, म्हणजे आज खासदार साहेब या 3 जिल्ह्यामधल्या 3 मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये 50-55,000च्या वर मतं ही शिवसेना महाविकास आघाडीला मिळाली आणि एका 3 महिन्यामध्ये आपल्याला जिंकण्यासाठी जवळजवळ 30 ते 25 ते 30,000 मतांची गरज त्या ठिकाणी आहे. आणि जर तशा पद्धतीने जर आपण काम केलं तर या मतदारसंघामध्ये सुद्धा या जिल्ह्यातल्या 3 मतदारसंघामध्ये वैभव नाईक तर त्या ठिकाणी आमदार होतीलच, पण इतरही 2 मतदारसंघामध्ये आपला त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा शिवसेनेचा आमदार हा त्या ठिकाणी होणार अशी आजची स्थिती आहे. आपण कोणीही जागेवर उठू नये आणि संदेश आणि आता आपण केला आणि त्यानिमित्तानं तुमचा प्रतिनिधी जर असतील तर त्यांचा या ठिकाणी रांगेने अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर कॉलेज रत्नागिरी, पूजा सृष्टी विद्याधर तांबे शिवडा हायस्कूल, ओम राजेश देसाई सरस्वती हायस्कूल नांदगाव, सबुरी मंगेश नानसे विद्या मंदिर हायस्कूल, निधी प्रकाश सावंत सेंट ही जिल्ह्यात पहिली आलेली आहे, निधी प्रकाश सावंत अथर्व सदलेकर सरस्वती हायस्कूल नांदगाव, आर्या संतोष जोगी एसएम हायस्कूल आणि गौरेश अनंत पारकर यांनी पुढच्या काही मिनिटातच हा कार्यक्रम समापन झाल्यानंतर दौऱ्यासाठी पुण्याला जाणार आहे. विनायकजी राऊत साहेब सुद्धा पुढील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आहे तो पार पाडतो आहोत. मी नामोल्लेख केलेल्या 10वी-12वीच्या विद्यार्थिनी या ठिकाणी येऊन आपल्या सत्काराचा आणि बक्षिसाचा पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे आणि तुम्हाला जाग्यावर छत्र्या वाटप केल्या जाणार आहे. छत्र्यांचं वाटप आहे ते जाग्यावर केलं जाणार आहे. कुणीही गडबड गोंधळ करत नाही, स्टेजवर कुणीही गर्दी करत नाही. प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी ज्यांचा 100% निकाल लागलेला आहे ते सगळे 10वीचे गुणवंत विद्यार्थिनी आणि 12वीचे गुणवंत विद्यार्थिनी यांना आपण प्रशस्ती पदक आणि भेटवस्तू दिलेली आहे, मुलं पुष्प दिली आहे आणि तुम्ही आमच्या मनात सदैव राहावा याची आठवण करून आपण फोटो काढणार आहोत. तर तुम्ही जागेवर बघू नका. संदेश भाई स्वतः सगळ्यांच्या स्वीकार करतो. शुभेच्छांचा स्वीकार करण्याची म्हणजेच प्रेझेंटेशन स्वागत समारंभाला सुरुवात झालेली आहे. पण लाईव्हमध्ये येऊन स्वागताचा स्वीकार करायचा आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवणी करायची सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि आपल्या तमाम या संदेश प्रेमी जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो. मान्यवर
झालो झालो येवा तुम्ही बाहेर येवा. पटकन घ्यायचं. ओके येतो का हो आले गावाला काढा पटकन.